तरी ती आपली बाजू भक्कम असावी एवढ्यासाठीच थोडासा वेळ लागतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे तो शब्द हे महायुतीचं सरकार 100% पूर्ण करेल। सर आता पेन्शन संदर्भात माझी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनांच्या सदस्यांना विनंती राहील की हा विषय मोठा आहे बिजली पेन्शनचा, खूप त्याच्यावरती विचारपूर्वक निर्णय करावा लागणार आहे। त्यामुळे कालच माननीय सीएम साहेबांनी दोन्ही डीसीएम साहेबांनी याच्या बाबतीत संघटनांच्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा केलेली आहे। सरकार याच्या बाबतीत मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे। सरकारच्या विनंतीला संघटनांनी प्रतिसाद द्यावा आणि हा संप मागे घ्यावा। निश्चितपणे कालच्या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली आहे माननीय शिंदे साहेबांच्या माननीय दादांच्या बरोबर त्याप्रमाणे सरकार याच्यात योग्य निर्णय नक्की घेईल। सर लोकसभा निवडणुकीला घेऊन आता एक सर्वे समोर होत आहे ज्यामध्ये जर का आता निवडणुका झाल्या तर महायुतीला 27 ते 31 जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळू शकतात, कसं पाहताय? थोडंसं तुम्ही जे आकडा सांगताय तो 40च्या पुढे महायुती जाईल हा आमचा अंदाज आहे। अंदाज म्हणण्यापेक्षा आम्ही फील्डवर जाऊ ही वस्तुस्थिती पाहिलेली आहे आणि नुकताच 3 राज्यांमध्ये जो निवडणुकींचा निकाल विधानसभेचा लागला त्याच्यावरनं हे स्पष्ट आहे राज्यात देशाचा कौल माननीय मोदी साहेबांच्या बाजूला आहे। देशानं माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। महाराष्ट्र देखील ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते स्वीकारलेलं आहे। त्यामुळं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत 45+चं बहुमत महायुतीला माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांचं हात बळकट करण्यासाठी नक्की मिळेल अशी वस्तुस्थिती आहे। सर एक प्रश्न ऐसा है कल सर एक सवाल ये है महाराष्ट्रामध्ये राजकारण जे झालं ते लोकांना पसंत नाही असं कोण म्हणतोय? सर्वे बघा काय येत होती 3 राज्यांची। आपण बघा ना निकाल दुसऱ्या दिवशी लागले, आदल्या दिवशी सांगत होते काटेकी टक्कर आहे, सांगता येत नाही, बीजेपीला धक्का बसेल, हेच सर्वे येत होते ना। पूर्णपणानं त्या सर्वेच्या पेक्षा वेगळे निकाल दुसऱ्या दिवशी निकालामध्ये आले। मी सांगतो आम्ही फील्डवर काम करणारी माणसं आहोत। महाराष्ट्रानं माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि थोड्या धीरधारा निवडणुका लागू द्या। मी आपल्याला सांगतो आजची तारीख, वार, वेळ लिहून ठेवा, ठिकाण लिहून ठेवा। लोकसभेचे निकाल लागल्यानंतर 45+चं बहुमत महायुतीला महाराष्ट्रामध्ये। सर एक सवाल ये है कि पुणे लोकसभा की सीट जो है वो पिछले कई दिनों सर बॉम्बे लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आपलाच आहे। त्या दृष्टीने बैठक झाली आणि ठाणे लोकसभाकरता बूथ वाईज निवडणुका देखील झालेल्या आहेत। हे काम फार आधीपासून शिवसेनेनं सुरू केलेलं आहे। शिवसेना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणुका आल्यावर फक्त कामाला लागत नाही। माननीय शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आहे की कुठल्याही निवडणुकीची खूप आधीपासून ती तयारी करत असतात। तशा सूचना तसे आदेश आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना ते देतात। आमचं काम निवडणूक आली म्हणून आता सुरू नाहीये, आम्ही फार आधीपासून बूथवरचं आमचं काम, आमच्या संघटनेचं मजबूतीकरण, बूथवरचे आमचे सगळ्या बूथ प्रमुखांचे याद्या, त्यांचं काम या अगोदरच आम्ही सुरू केलेलं आहे। निश्चितपणे ठाण्याची जागा शिवसेना लढवेल आणि शिवसेना जिंकेल। धन्यवाद।